4 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे आता राज्यातल्या 288 मतदारसंघांचे सामने फायनल झालेत. यावेळी महायुती आणि महाविकास आघाडीत 6 प्रमुख पक्ष असल्यामुळं दोन्ही बाजूने इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. त्यामुळे जागा वाटपात तिकीट न मिळालेल्या इच्छुकांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. राज्यात तब्बल 157 बंडखोरांनी उमेदवारी अर्ज भरल्यानं महायुती आणि महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं होतं. त्यामुळे अनेक जागांवरचं बंड थोपवण्यासाठी प्रयत्न केले गेले. 4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक जागांवर बंड थोपवण्यात दोन्ही बाजूंना यश आल्याचं पाहायला मिळते. पण तरी देखील काही जागा लढण्यावर बंडखोर उमेदवार कायम असल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे काही महत्त्वाच्या जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता आहे. अशा कोणत्या जागा आहेत जिथं बंडखोरीमुळे मुख्य उमेदवारांचं टेन्शन वाढू शकतं, तेच या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. सगळ्यात आधी बोलूयात महायुतीतल्या बंडखोरीबद्दल. बंडखोरीचा फटका बसू शकतो अशी महायुतीची पहिली जागा म्हणजे नांदगाव विधानसभा. नांदगावमध्ये शिंदे गटाचे सुहास कांदे आणि ठाकरे गटाचे गणेश धात्रक असा सामना होणार आहे. पण इथे छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केलाय. ते लढण्याच्या भूमिकेवर ठाम असल्यानं इथं सुहास कांदेंचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. इथे कायमच कांदे विरुद्ध भुजबळ असा संघर्ष पाहायला मिळालाय. शिंदेच्या सेनेकडून विद्यमान आमदार सुहास कांदेंना तिकीट मिळाल्यानंतर समीर भुजबळ यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. भयमुक्त नांदगाव या लाईनवर सध्या त्यांचा प्रचार सुरू आहे. तर छगन भुजबळ यांनी देखील समीर यांच्या विजयाच्या शक्यता बोलून दाखवल्यात. महायुतीतले घटक पक्ष समीर भुजबळ यांना मदत करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे नांदगावमध्ये सुहास कांदेंचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. महायुतीला बंडखोरीचा फटका बसू शकतो अशी दुसरी जागा म्हणजे अक्कलकुवा विधानसभा. अक्कलकुव्यात शिंदेच्या सेनेचे आमशा पाडवी विरुद्ध काँग्रेसचे केसी पाडवी असा सामना होणार आहे. पण इथे भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला. नंदुरबार लोकसभेला भाजपच्या गावित यांचा पराभव झाला होता. तेव्हापासून ते अक्कलकुवा विधानसभा लढण्यासाठी इच्छुक होत्या. पण इथे शिंदेंनी उमेदवार दिल्यामुळं हिना गावित यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी भाजपच्या सगळ्या पदांचा राजीनामा देखील दिलाय. नंदुरबार विधानसभेत गावित यांचे वडील विजयकुमार गावित भाजपचे उमेदवार आहेत. पण तरी देखील शिंदेच्या सेनेचे चंद्रकांत रघुवंशी विरोधकांना मदत करतायत. त्यामुळे त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलंय. ते गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात चांगल्याच सक्रिय झाले असून त्यांनी विकास कामांचा धडाका लावलाय. त्यामुळे इथे शिंदेच्या सेनेचा आमशा पाडवी यांना फटका बसण्याची शक्यता आहे. महायुतीत बंडखोरी झालेली तिसरी जागा म्हणजे रिसोड विधानसभा. रिसोडमध्ये शिंदेच्या सेनेकडून भावना गवळी विरुद्ध काँग्रेसचे अमित झनक अशी लढत होणार आहे. पण इथून भाजपकडून इच्छुक असलेल्या अनंतराव देशमुखांनी अपक्ष अर्ज भरलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री असलेल्या देशमुखांनी रिसोड विधानसभा लढण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण ही जागा शिंदेच्या सेनेला सुटल्यानं त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय. 2019ला सुद्धा अपक्ष लढताना त्यांनी काँग्रेसच्या अमित झनक यांना कडवी झुंज दिली होती. इथं देशमुखांचं 50 ते 60 हजार मतांचं पॉकेट असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे इथे शिंदेच्या सेनेच्या भावना गवळी यांच्या अडचणी वाढू शकतात असं बोललं जात आहे. महायुतीत बंडखोरी झालेली पुढची जागा म्हणजे चंदगडची. इथं अजित पवार गटाचे राजेश पाटील विरुद्ध शरद पवार गटाच्या नंदिनी बाभुळकर असा सामना होणार आहे. पण इथं भाजपच्या शिवाजी पाटील यांनी आपली बंडखोरी कायम ठेवली आहे. 2019च्या निवडणुकीत राजेश पाटील यांच्या विरोधात शिवाजी पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढताना टफ फाईट दिली होती. यावेळी त्यांनी भाजपकडून लढण्याची तयारी केली होती. एका सभेत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा देखील केली होती. गेल्या 5 वर्षात त्यांनी विविध कामांच्या माध्यमातून आपला संपर्क वाढवला. तसंच शिवाजी पाटील हे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय समजले जातात. भाजप माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांचं काम असल्यानं इथं राजेश पाटील यांचं टेन्शन वाढू शकतं असं बोललं जात आहे. महायुतीत बंडखोरी कायम असलेली पुढची जागा म्हणजे देवळाली विधानसभेची. इथं अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार सरोज अहिरे विरुद्ध ठाकरे गटाचे योगेश घोलप असा सामना होणार आहे. पण इथे शिंदे गटाकडून राजश्री अहिरराव यांना देखील एबी फॉर्म देण्यात आला होता. त्यामुळे इथं मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता होती. पण शिंदेच्या सेनेकडून त्यांचा अर्ज रद्द करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आलं होतं. पण अर्ज मागे घेण्याच्या दिवशी त्या नॉट रिचेबल राहिल्यानं त्यांची उमेदवारी कायम राहिली. त्यामुळे देवळालीत शिंदे गट आणि अजित पवार गटात तणाव वाढल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या तणावाचा प्रचारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. महायुतीत बंडखोरी कायम असलेली पुढची जागा म्हणजे जत विधानसभेची. भाजपचे गोपीचंद पडळकर विरुद्ध काँग्रेसचे विक्रमसिंह सावंत असा इथे सामना होणार आहे. पण उमेदवारी न मिळाल्यानं इथं भाजपच्या तमनगोंडा रवी पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय. रवी पाटील हे लिंगायत समाजातून येतात. जत विधानसभेत धनगर समाजासोबत लिंगायत मतदार निर्णायक ठरत असल्यामुळं
रवी पाटील यांच्या बंडखोरीमुळे पडळकरांचं टेन्शन वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। आता महाविकास आघाडीतल्या बंडखोरीबद्दल बोलूयात। मवियाला बंडखोरीचा फटका बसू शकतो अशी मवियातली पहिली जागा म्हणजे सांगली विधानसभेची। इथं भाजपच्या सुधीर गाडगीळ यांच्या विरोधात काँग्रेसनं पृथ्वीराज पाटील यांना तिकीट दिले। त्यामुळे जयश्री पाटील यांनी अपक्ष अर्ज भरला। त्यांना काँग्रेसकडून देण्यात आलेली विधान परिषदेची ऑफर देखील त्यांनी नाकारली। सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचा देखील त्यांना पाठिंबा असून त्यांनी जयश्री यांच्यासाठी प्रचार सभा देखील घ्यायला सुरुवात केली। त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेत देखील चांगले पॅटर्न होणार असल्यानं काँग्रेसचं टेन्शन वाढल्याचं बोललं जातं। मवियात बंडखोरी झालेली दुसरी जागा म्हणजे कसबा विधानसभेची। कसब्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे हेमंत रासने असा सामना रंगणार आहे। पण त्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेसच्या कमल व्यवहारे यांनी अर्ज भरलाय। कमल व्यवहारे या पुणे महापालिकेच्या पहिल्या महिला महापौर असल्यानं त्यांचा मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे। इथे मनसेनं देखील उमेदवार दिल्यानं मतांचं विभाजन होण्याची अधिक शक्यता असताना व्यवहारे अपक्ष लढणार असल्यानं मतविभाजनाचा फटका धंगेकरांना बसणार का अशा चर्चा सध्या रंगल्यात। मवियात बंडखोरी झालेली पुढची जागा म्हणजे पर्वती विधानसभेची। इथला सामना हा शरद पवार गटाच्या अश्विनी कदम विरुद्ध भाजपच्या माधुरी मिसाळ असा होणार आहे। पण काँग्रेसकडून लढण्यासाठी इच्छुक असलेल्या आबा बागुल यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे। आबा बागुल हे महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी उपमहापौर राहिलेत। 1992 पासून आबा बागुल पुण्याच्या राजकारणात सक्रिय आहेत। 30 वर्ष नगरसेवक म्हणून काम केल्यानं त्यांचा मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे। स्थायी समिती अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले। त्यांनी राबवलेला जनता दरबार उपक्रम खूपच प्रभावी राहिला होता। त्यामुळे बागुल यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्यानं इथं शरद पवार गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। मवियात बंडखोरी कायम असलेली पुढची जागा म्हणजे बीड विधानसभेची। बीड विधानसभेत शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर विरुद्ध अजित पवार गटाचे योगेश क्षीरसागर असा सामना होणार आहे। पण इथून उमेदवारीसाठी शरद पवार गटात आलेल्या ज्योती मेटेंनी आपला अपक्ष अर्ज कायम ठेवला। आता बीडचा सामना ओबीसी विरुद्ध ओबीसी असा होत असल्यानं मराठा समाजाच्या ज्योती मेटेंमुळे मराठा मतदान त्यांच्या बाजूने जाण्याची शक्यता आहे। तसंच मनोज जरांगे पाटील यांची देखील भूमिका इथे महत्त्वाची असून मराठा समाजाचे उमेदवार म्हणून त्यांचा ज्योती मेटेंना पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे इथं महाविकास आघाडीचं टेन्शन वाढू शकतं असं बोललं जातं। मवियात बंडखोरी कायम असलेली पुढची जागा म्हणजे राजापूर विधानसभेची। इथला सामना ठाकरेंचे राजन साळवी विरुद्ध शिंदेचे किरण सामंत असा होणार आहे। पण इथं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी आपला अर्ज कायम ठेवला। गेल्या निवडणुकीत देखील त्यांनी राजन साळवी यांना फाईट देत 53,000 मतं घेतली होती। गेल्या 5 वर्षात त्यांनी मतदारसंघात चांगली तयारी करत विचारेंच्या विरोधात जोरदार प्रचार केला। विचारेंनी मतदारसंघाचा विकास न केल्याचं सांगत ते चांगलेच आक्रमक झाले होते। त्यामुळे इथं राजन साळवी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। मवियात बंडखोरी झालेली पुढची जागा आहे खानापूर आटपाडीची। इथं शिंदे गटाचे सुहास बाबर विरुद्ध शरद पवार गटाचे वैभव पाटील असा सामना रंगणार आहे। पण इथं शरद पवार गटाचे इच्छुक राजेंद्र देशमुख यांनी आपला अपक्ष लढण्याचा निर्णय कायम ठेवला। त्यामुळे इथं तिरंगी लढत होणार आहे। इथं तिरंगी लढतीत जर देशमुख असतील तर त्याचा फायदा बाबर गटाला होऊ शकतो असं सांगितलं जातं। देशमुखांनी विरोधी गटाची मतं खेचून घेतली तर त्याचा फायदा बाबर यांना होऊ शकतो। त्यामुळे खानापूरमध्ये देखील महाविकास आघाडीचं टेन्शन वाढणार आहे। एकूणच या बंडखोरांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीला देखील फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बंडखोरांचा फटका नक्की कोणाला बसणार? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।